कल्याण डोंबिवलीच्या पाठोपाठ आता मालेगाव महानगरपालिका प्रशासनाने 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी शहर परिसरातील सर्व कत्तलखाने, मांस मटण विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश काढलाय। या आदेशामुळे मांस आणि मटण खाणारे खवय्ये, मटण विक्री करणारे दुकानदार, हॉटेल मालक आणि राजकीय नेत्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। तर आदेश मागे घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। सविस्तर पाहूयात। स्वातंत्र्य दिनी मालेगावात मांस विक्री बंद। मालेगाव पालिकेने जारी केले आदेश। मांस विक्री बंदी आदेशावर अनेकांची तीव्र नाराजी। कल्याण डोंबिवली आणि नागपूर नंतर मालेगाव महानगरपालिकेनेही मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जारी केले। त्यानंतर 15 ऑगस्टला आता मालेगावमध्ये सुद्धा मांस विक्रीवर बंदी असेल। नाशिकच्या मालेगाव महानगरपालिकेने 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी महानगरपालिका हद्दीतील कत्तलखाने, मांस आणि मटणाची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जारी केले। केवळ स्वातंत्र्य दिनीच नाही तर श्रीकृष्ण जयंती तसंच जैन पर्युषण पर्व, गणेश चतुर्थी आणि जैन संवत्सरी या दिवशी मालेगावमधील मांस आणि मटणाची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले। या आदेशाचे राजकीय क्षेत्रात देखील पडसाद उमटले। पालिका आयुक्तांनी जारी केलेले आदेश हे चुकीचे असून आता कुणी काय आणि कधी खायचं हे सरकार आणि पालिका अधिकारी ठरवणार का, असा सवाल उपस्थित केला गेलाय। जब इस देश में नॉन वेज खाना गुनाह नहीं है तो आज़ादी के दिन नॉन वेज पर पाबंदी लगाना मैं मानता हूं कि ये बिल्कुल गलत आदेश है। मालेगांव महानगर पालिका के आयुक्त ने इस आदेश को वापस लेना और नई जो लड़ाई महाराष्ट्र में शुरू की जा रही है वेज और नॉन वेज की, तो ये बिल्कुल गलत है। मालेगाव पालिकेच्या या मांस विक्री बंदीच्या आदेशांवर मांसाहार करणाऱ्या खवय्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे। तर मांस विक्री करणारे व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिकांनी हा निर्णय पूर्णपणे अयोग्य असल्याचं म्हटलंय। आजपर्यंत तर कधी झालं नाही की 15 ऑगस्टला मटन, चिकन, नॉनव्हेजचे दुकानं बंद आहेत। 15 ऑगस्टला प्रत्येक जण एंजॉय करत राहतो कि दुकानों परवानगी दो, चालू ठो। तो 15 अगस्त को चिकन मटन की दुकानें बंद रहती है, उस पर हमारा कहना यह है कि दुकानें चालू रखी जाए। दुकान बंद रखने की वजह से नुकसान बहुत ज़्यादा होता है और दुकान चालू रखने की बड़ी वजह यह है कि एक खुशी का माहौल होता है, लोग जश्न मनाते हैं। 15 ऑगस्टच्या दिवशी बंद ठेवून भरपूर हॉटेलवाल्यांचं पण नुकसान होतं। ग्राहकांना पण खाण्याच्या ठिकाणी जाऊन जे पाहिजे ते भेटणार नाही आणि स्वातंत्र्य दिवस एवढा चांगला दिवस आहे, लोक एन्जॉय करतात। पालिकेने जारी केलेल्या या आदेशांसंदर्भात पालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। आधीच या मुद्द्यावर राजकारण केलं जात असल्याचा आरोप होत असतानाच आता तर हा मुद्दा येत्या काळात आणखीनच पेटणार आहे की काय, अशी चिन्ह दिसतायत। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।